व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ केल्टन, गणेश पांडव तुम्हा सर्वांचं करतो स्वागत. जाऊया मागच्या दिशेनं विथ द टॉच अँड बॅट फॉर डिसाइड. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज टीम सावरी संघाचा. परवा खेळाडू नाहीये गोलंदाजचं नाव. पहिलाच बॉल मात्र इस्ता कव्हरला मिस टायमिंग, तो देखील झेल त्या ठिकाणी मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाला. मंगेश पहिल्या दिवसामध्ये मात्र गगनात मात्र ती स्माइल पाहायला मिळाली. कारण एखाद्या टीम जर वर्षामध्ये खूप मेहनत घेते ना आणि अनेक स्पर्धेमध्ये क्वालिफायमध्ये जाता जाता कुठेतरी मात्र हरते ना, तेव्हा सर्वात जास्त दुःख मात्र त्या टीमच्या ऑनरला किंवा त्यामध्ये कर्णधाराला होत असतं. आणि या वर्षामध्ये सावरेची मध्ये ट्रॉफी जी मग त्यांनी सोमनं पाहिली देखील नव्हती. सेकंड बॉल राईट ऑन द पाहू शकाल, जोरदार फील त्या ठिकाणी. परफेक्ट ब्लॉकरचा बॉल पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर लाईन त्या ठिकाणी मध्ये कन्वर्ट केली गेली. 2 ओव्हरची मॅच फायनल आपण पाहत आहे. ठाणे पालघर अधिवेशनाच्या माध्यमातून कलमचं मैदान. आज आपण पाहिलं तर 6 एप्रिलचा दिवस आणि मात्र या गावाचा सण देखील, कारण यात्रा म्हणून या गावाचं संस्कृती जपली आहे. रामाचं मंदिर या गावामध्ये आहे. रात्री ठीक 12 वाजता पालखी सोहळा देखील असेल. यावेळी स्वीप केलंय बॉलला मयूरच्या बॅटमधनं लॉंग टिपला. छा ठिकाणी मात्र अप्रतिम झेल कॅरी. विकेटचं बदल, फर्स्ट विकेट डाऊन. चला टीम मीटिंग नको. आई गावदेवी सावरे ज्या ठिकाणी फील्ड करतीये. टीम मात्र जीवी स्पोर्ट्स कुरुस बॅटिंग करताना पाहते. रित्या भाई टीम कंपनी त्यांच्या ऑनर. चला फलंदाज थोडं धावत जा निखिल. मयूर त्या ठिकाणी मात्र पहिल्याच बॉलवरती विकेटचं पद पाहू शकाल. एक चांगला स्ट्रोक ज्या ठिकाणी स्वीप केला होता लॉंग लेगिंग मध्ये, मात्र त्या ठिकाणी अप्रतिम झेल पाहायला मिळाला आणि फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आहे, तिसऱ्या बॉलवरती विकेट झाली. 9 चेंडूचा खेळ असून मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये शेष आहे. काय फायनल मॅच पाहायला मिळते. एका साईडनं कुरुस जीवंत नक्कीच विन द टॉच अँड बॅट फर्स्ट. मंगेश यावेळी स्वीप केलं बॉलला पुन्हा एकदा स्पायडर स्वीपचा फटका. त्या ठिकाणी नक्कीच सिंगल निखिलच्या बॅटमधनं आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती मात्र 4 या धावसंख्येवरती. मंगेश गोलंदाजी मार्कवरती आहे. आपण जर पाहिलं तर विशाल सोबत नक्की सायकल एनवरती पाहतो. याच विशालनं कालच्या दिवसामध्ये 2 चेंडू ती 12 धावा च्या मात्र अंतिम मॅच मध्ये निर्णायक आल्या आणि त्या ठिकाणी मात्र चित्र कायापलट पाहायला मिळालं. यावेळी कुठल्या स्पर्धेत जास्ती साईड दिली गेली आहे. वाईट बॉल पण मात्र यावेळी समांतर रेषेमध्ये सुनील पाडी एक धाबेने स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते. ते मात्र 5 या धावसंख्येवरती. 5 रन ऑन कार्ड आपल्याला पाहायला मिळते. मग गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. टीम मात्र आई गावदेवी सावरेकडनं चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळतो. नक्कीच या ठिकाणी लॉंग लीगचा खेळाडू ज्याला मात्र फील्डमध्ये तब्दील करेपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. विशालकडे खूप चांगल्या पद्धतीचं सामना पाहायला मिळतोय. विशालकडे ती क्षमता देखील आहे. कालच्या दिवसामध्ये विशालच्या मॅटमधनं चांगली फलंदाजी घडली होती. आता थोडंसं मात्र आज जर पाहिलं तर प्रमुख खेळाडू नसताना पूर्णपणे या मॅचची सूत्र हलवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. मात्र एका साईडनं सावरेकर काही जबरदस्त गोलंदाजी. मंगेश यावेळी मिस टायमिंग, स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये झेल होतं कॅरी अँड सेकंड विकेट इज डाऊन. मिस्टर बिग बॅटर मिस्टर विशालला परतावा लागेल प्रतीच्या प्रवासाला. चला लगेच फलंदाज, कारण वेळ नाही आहे. सूर्य देखील आपल्या पाहू शकाल लगेच असताना पावलतीच्या दिशेनं फळत वेळात लगेच बॅटलेस बसरेल. त्यात आपण पाहूया ती मॅचमध्ये कम्प्लीट होणं खूप गरजेचं आहे. मान्यवरांचं आगमन पाहायला मिळालं, स्वागत समारंभ पाहायला मिळाला आणि एक देखणी स्पर्धा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक चांगलं सिम्बॉल म्हणून देते. आज मात्र आपल्या समाजाला पाहू शकाल ज्या ठिकाणी देणारी शाळा मिळते आणि सर्व मात्र व्यक्तिमत्व असेल, अध्यक्ष असतील, संस्थापक असतील, सचिव असतील किंवा ते कमिटी मेंबर असतील, सर्वांनी खूप मोठी मेहनत घेतली आहे. सूरज अस्तपूल खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. याच मात्र खेळाडूनं ज्या मॅचमध्ये पहिल्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी जरीमरी स्पोर्ट्स पायला पराभूत करण्यामध्ये सर्वात मोठा हटखंड होता, तोच मात्र सूरज आपल्या बॉलिंग मार्कवरती आहे. अस्तपूल म्हणून या खेळाडूची ओळख आहे. निखिलच्या विरोधात शेवटचे 6 चेंडू 3 ते 4 पॉईंटचा रन कट ऑफ द गोलंदाजी. पहिलाच बॉल लेग ब्रेक, जबरदस्त मॅजिकल फिंगरवर म्हणावं लागेल. कारण एका साईडनं कुठेतरी लेग ब्रेक, कुठेतरी हॉफ ब्रेक, कुठेतरी कट ऑन द बॉल. ॲज गोलंदाजी नानं ओळखण्यात आला खेळाडू अस्तपूल आहे. एक परफेक्ट ऑरन कसा असावा याच्यामध्ये कालच्या दिवसामध्ये उदाहरण दिलं गेलं. अंतिम 5 चेंडू मात्र बाकी आहेत. निखिलला पहिला चेंडू थोडासा मात्र नक्की स्विंग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या ठिकाणी परफेक्ट थोडंसं कट केलं बॉलला. तुम्ही जर पाहिलं तर लेग स्टिक पर्यंत उजव्या स्टिक पर्यंत आणलं गेलं आणि त्यानंतर मात्र त्या बघू शकाल की बॉल स्टॉप केलं.
5 चेंडूच अजूनही खेळ शेष आहे. दुसऱ्या बॉल करता तयार. 10 ते 12 किंवा 15 धावा तरी येणं खूप गरजेचं असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लोवर केलाय बॉलला. काय जबरदस्त गोलंदाजी. एक कॅपेबल खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तोच मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहू शकाल. कारण नाणेफेक जरी कुडूस टीमने जिंकली आहे तरी मात्र कमी कमी धावामध्ये रोखू आणि मात्र आमचं स्वप्न साकारू असं म्हणतात ना की स्वप्न पाहणं सोपं आहे मात्र साकारणं खूप कठीण आहे. आतापर्यंत धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर फलकावरती 7 रन ऑन कार्ड आपण पाहतोय. अजूनही शेवटचे 4 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. तिसरा बॉल करता तयार. पुन्हा शतक गोलंदाजी मागवती. गोलंदाज सूरज. मात्र या ठिकाणी नवीन बॅटर सुरेश आपण पाहतोय. सायकल एनवरती आहे. सूरजच्या विरोधात सुरेश. मी म्हटलं ना का ज्याच्याकडे स्विंग आहे, ज्याच्याकडे कट बॉल आहे, ज्याच्याकडे ब्रेक बॉल आहे त्या गोलंदाजाला तुम्ही अशा पद्धतीने शॉट खेळू शकणार नाहीयेत. या ठिकाणी थर्ड अंपायर जाऊयात. देखील प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिलाय. जाऊयात अंतिम मॅच मध्ये देखील पण रिव्ह्यू कडे. मात्र वेळ कमी आहे. नॉट आउट. कारण वेट करून खेळण्यापेक्षा या खेळात तुम्ही स्टेप आउट करा. तुमचं फुटवर्क करा. तुम्ही जर पाहिलं तर तिथनं मात्र तुमच्या शरीर थोडीशी ठाणं देखील द्या. निखिल त्या ठिकाणी आलाय. स्ट्रायकर एनवरती. धावसंख्या मात्र 2 विकेट नंतर 7 या धावसंख्येवरती आहे. सूरज धावा. सूर्याप्रमाणे तेज करता खेळाडू मात्र ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं आपल्या टीम करतात सर्वजण. पण म्हणतो ना एक गाव क्रिकेट का असतं. कारण ज्या गावाची मी जर्सी प्रदान केली ना त्या गावाने मला पहिला बॉल फेकण्याची संधी दिली. त्या गावाने मला अफाट प्रेमाने इथपर्यंत पोहोचवलं आणि त्या माझ्या एक गाव क्रिकेट करता आता मला सर्वस्व करायचं आहे. कारण माझं महाराष्ट्र मला पाहत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सावरे गाव कुठे आहे याची ओळख आज पटवून देण्याकरता हा खेळाडू मात्र लढतोय, संघर्ष करतोय. नाव त्याचं सूरज आहे. अप्रतिम. थोडासा दबदबा आता मात्र कुडूस टीमवरती वाढला गेलाय. त्यावेळी चांगला बॉल ऑन साईडला पाहू शकत. ज्या ठिकाणी मात्र डाऊन द ग्राउंडला फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो देखील मात्र या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. सुरेश आणि मात्र निखिल मध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळू शकाल. या 2 धाब्यांमध्ये स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते ते मात्र 11 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल बाकी आहे. चिवी स्पोर्ट्स कुडूस फलंदाजी करताना पाहतो. फायनल मॅच मध्ये कोण उचलणार ही मानाची मात्र ट्रॉफी, ही सन्मानाची ट्रॉफी. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून पहिला मान कोण मिळवणार यावली सेल. त्या ठिकाणी मात्र पॉइंट मध्ये कॅरी शॉर्ट थर्मॅनचा खेळाडू. विकेटचा पतंग खेळाडू बाद. षटक मात्र दुसरं कंप्लीट झालं. पहिल्या पूर्व इथेच थांबूया. धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिलं तर 11. विजयाकरता मात्र बनवायच्यात 12 म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावा मात्र सहज शक्य होतील का? कारण पॉसिबिलिटी क्रिकेट सहज शक्य होणार नाहीत. हिस्ट्री ऑफ द क्रिकेटमध्ये काय घडलंय पाहायला मिळेल. टीम मात्र सावरे सूर्यजन टीम कंपनी 12 चेंडू 12 धावा बनवू शकेल का? उचलेल काही मात्र ट्रॉफी की टीम मात्र कुडूस पुन्हा एकदा संघर्ष करू शकेल का? या सर्व कार्य पाहण्याआधी घेऊयात मात्र लास्ट मोमेंटला छोटासा 11 झाल्यात 12 बनवायचे आहेत. शेवटच्या मात्र या क्षणामध्ये देऊयात एक धून डीजेची. ऐकूयात डीजे. पाहतोय नक्कीच बॅक सेकंड इनिंग विजय करता 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 1 रन्स 1 बॉल ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट दिस फायनल मॅच. त्यानंतर या स्पर्धेबाहेर जर मात्र प्रेक्षकाने कोणी झेल घेतला तर मनीष जाधव आणि राहुल पाटील एवन जोडी यांच्याकडनं 200 रुपये. पहा प्रेक्षकांची पर्वणी या स्पर्धेबाहेर झेल घेणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला एवन जोडी कलमोंची राहुल पाटील आणि मनीष जाधव यांच्याकडे 200 रुपये. सर्वांनी उभं राहा मात्र
झेल घेण्याकरता तुम्ही मात्र इथं खाली नका जाऊ, प्रेक्षकांना माझी विनंती असेल. 12 चेंडू 12 धावा. अँगल मध्ये करेक्ट उभा, गोलंदाजी मार्गवरती मयूर सज्ज झालाय. सूरज नॉसिंगला अडकेत, पहिला बॉल स्वीप करतोय, हा त्याचा पसंती शॉट डाऊन द ग्राउंड निघून जाईल. चौकार 4 धावा. कालच्या दिवसामध्ये असेच मग त्यांनी शॉर्ट शूटिंग केले होते. सूरजचं नाम आहे. सावरे गावातील खेळाडू आज मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचेल. प्रो प्लीज लाईव्हच्या माध्यमातून आमचे मित्र उमेश यांच्या माध्यमातून काही जबरदस्त मात्र स्लाइस करण्यामध्ये हा खेळाडू माहीर आहे. स्वीप केलं होतं बॉलला, अक्षरशः मात्र आतमध्ये येऊन चौकार आलाय. आता विचार करता अजूनही मात्र 8 बनवायच्यात येणाऱ्या 11 बॉल्स वरती. कुडुस्की मात्र सावरे ठाणे पालघर अधिवेशनच्या माध्यमातून ही ट्रॉफी करता. मात्र यावेळी व्हाईट बॉल. हा प्रेशर आहे, जेव्हा क्रिकेटमध्ये प्रेशर दबाव आलं ना तेव्हा चुकी खेळणार. ते क्रिकेट तुम्ही इंटरनॅशनल असू द्या किंवा ग्रामीण असू द्या, शहरी किंवा लेदर असू द्या, ती चुकी खेळणारच. परफेक्ट बॉल थोडंसं मात्र पाहू शकेल या ठिकाणी अतिरिक्त रूपानं 1 धावेने स्कोर कार्ड फलकावरती 5 या धावसंख्येवरती. आई गाव देवी सावरे 14 की जीवी स्पोर्ट्स कुडूस. पुन्हा एकदा मात्र यावेळी मयूर याने मात्र डोक्याचा वापर पूर्णपणे पाहायला मिळतोय. फलंदाज ज्या साईडने खेळतोय ना त्याला थोडंसं मात्र मिठांमधनं चेंडूला हाईट देणं, त्यानंतर मात्र गोल्डन स्पॉटवरनं चेंडूला थोडंसं मात्र मुवमेंट करणं, हीच मात्र क्षमता दर्शवली आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण कुडूस देखील सातत्याने टेनिस विश्वामध्ये हुकूमत गाजवली. पालघर जिल्हा वाडा तालुक्यातील कुडूस गाव कुठे आलं, पहिल्यांदा जर पाहिलं तर हर्षद होंडो, हर्षद मैमन सारखा खेळाडू घडला. महेश भोईर असेल, त्यानंतर परत नक्कीच फैजान मैमन असेल, सोये बाबा असेल, त्यानंतर विशाल वलटे असेल, महेश जाधव असेल, अनेक खेळाडू घडले. आणि त्याने अक्षरशः महाराष्ट्रापासून कटार दुबईपर्यंत आपली ओळख दिली हर्षद मैमननं. वॉट बॉल, काही जबरदस्त कमबॅक मात्र मयुरीचा यावली. हा अचूक टप्पा आहे. पायी गोलंदाजी कशी व्हाईट बॉल आहे पण समजा दर्शवताना स्वप्नील हा चेंडू परफेक्ट आहे. थोडंसं मात्र त्याला आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण फलंदाज आधीच पाहिलं तर त्रिकोणामध्ये उभा आहे, अँगल करेक्ट करतोय आणि तो ऑन साईड फाईनल स्क्वेअरला डीपला खेळत होतो. तो मात्र मिड ऑफमध्ये एक्स्ट्रा कव्हर खेळणार नाहीये हे मात्र जाणलंय कोण, गोलंदाज मयूरनं, आणि त्याच्या विरोधात ती गोलंदाजी मला पाहायला मिळते आहे. हा परफेक्ट गोलंदाजी आहे, मी तारीफ करेन या गोलंदाजाची. यावेळी पुन्हा एकदा बॅटचा चेंडू मात्र सरळ निघून चाललाय, फाईनला येतो मात्र चौकार 4 धाबा. आणि मात्र या 4 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचते टीम मात्र आई गावदेवी सावरे विदाउट लॉस ऑफ द विकेट 10 रन. विजयापासून फक्त 2 धावा दूर आहे. ठाणे पालघर अधिवेशनच्या माध्यमातून या पहिल्या मात्र आयोजनाचा मान मिळवण्याकरता इथं 2 धावा फक्त दूर आहे. ही मात्र मानाची सर ट्रॉफी जी मात्र सूरज म्हणतात ना की एखादा खेळाडू वन मॅन खेळ करतो तेव्हा मात्र एकच वाक्य येतं की खऱ्या अर्थानं लढण्याची ताकद ठेवली आणि मात्र गोलंदाजी त्याहून अप्रतिम केली. बॅटिंग करत असताना सायकल एंडवरती आला आणि त्या ठिकाणी मात्र जे पाहू शकाल की इथनं फक्त 2 धावा विचार करता करायच्या आहेत. लगेच गेम तयार. मयूर वॉट बॉल. मयूर देखील हार वाढत नाही आहे, यालाच म्हणतात शेवटपर्यंत रडायचं आहे आणि लढायचं देखील आहे. आम्ही देखील हार मानणार नाहीत. म्हणतात ना की ज्याच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे ते मात्र सलसलत असतं आणि तो क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू आपल्या गावाकरता करत असतो. आज मयूर देखील कुडूस करता अप्रतिम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकातील तुम्ही जर चेंडू जर पाहिलेत तर मात्र या ठिकाणी कंप्लीट झालेत. 4 चेंडू पाहतोय, 5 बॉल करता अगेन्स्ट तयार. वाढवा काही जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडू मात्र अक्षरशः डॉट केले गेले. आता अंतिम चेंडू होतं बाकी आहे. 7 मध्ये बनवायच्या 2. सूरज जब तक खड़ा तब तक मॅटर भी बडा. केव्हाही आणि कधी या मॅचला कलाकारी देणारी बॅटिंग त्याच्याकडे पाहिली आहे. नेक्स्ट बॉल अगेन तयार. शेवटच्या बॉल करता मयूर आपल्या गोलंदाजी मागवरती पाहतोय. चांगला फटका, यावली मात्र विजयाचा फटका आलाय दन दन करत सूरजच्या बॅट मधनं. गावदेवी सावरे स्त्री पसंत तो मंगताई आहे ठाणे पालघरच्या माध्यमातून षटकेरी पाहू शकाल. कम ऑन डिझे